कोणी काही न बोलताही त्याच्या हालचाल, चेहऱ्यांवरील हावभाव, हातांची हालचाल यावरून आपल्याला समोरच्याच्या स्वभावाचा अंदाज येतो। चला तर मग बघूयात आपले अवयव कसं काय आपल्यापेक्षा जास्त बोलतात ते। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो शब्दांपेक्षा जास्त बोलतो, ते म्हणजे शरीर भाषा। चला तर मग बघूयात शरीर भाषेतून समजणाऱ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी। नंबर 1, डोळ्यांचा संपर्क म्हणजेच आय कॉन्टॅक्ट। आपल्याशी बोलताना समोरच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असेल तर त्यावरून त्याचा आत्मविश्वास दिसतो। डोळ्यांचा संपर्क टाळला तर समजायचे की समोरचा घाबरतोय किंवा मग काहीतरी लपवत आहे। नंबर 2, हसू। हसणारा चेहरा नेहमी सकारात्मकता देतो। खरे हसू ओठांवरच नाही तर डोळ्यांमध्येही दिसते। जबरदस्तीचं हसू लगेच ओळखता येतं। नंबर 3, हातांची हालचाल। बोलताना हातांचा योग्य वापर तुम्हाला जास्त प्रभावी बनवतो, पण खूप जास्त हालचाल करणारी व्यक्ती खूप जास्त बेचैन आहे असं म्हटलं जातं। नंबर 4, उभं राहण्याची पद्धत। सरळ उभं राहणं म्हणजे आत्मविश्वास, वाकून बसणं किंवा उभं राहणं म्हणजे आत्मविश्वास कमी आहे। नंबर 5, हातांची स्थिती। समोरची व्यक्ती हात छातीसमोर क्रॉस करून उभी असेल म्हणजे डिफेन्सिव्ह आहे किंवा तो आपल्याशी मोकळेपणाने बोलत नाही। ओपन हात म्हणजे ती व्यक्ती मैत्रीपूर्वक आहे। नंबर 6, डोक्याची हालचाल। मान हलवणं म्हणजे सहमती किंवा प्रोत्साहन देणे, पण खूप वेळा मान हलवली तर वाटतं की ती व्यक्ती फक्त खुश करण्यासाठी मान हलवत आहे। नंबर 7, पायांची हालचाल। बोलताना सतत पाय हलवणे म्हणजे ती व्यक्ती तणावाखाली आहे। शांत बसणे म्हणजे ती व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत आहे। नंबर 8, हात मिळवण्याची पद्धत। मजबूत पण सौम्य हस्तांदोलन म्हणजे आत्मविश्वास, पण कमजोर म्हणजे असुरक्षितता किंवा आत्मविश्वासाचा अभाव असणे। नंबर 9, चेहऱ्यांवरील भाव। आपल्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगतात। आनंदी, रागवलेला किंवा कंटाळलेला हे लगेच लक्षात येतं। म्हणून समोरच्याच्या चेहऱ्याचे जास्त निरीक्षण करणे गरजेचे असते। नंबर 10, अंतर। ही गोष्ट आपल्यालाही लागू होते। एखाद्याशी बोलताना खूप जवळ उभं राहिला तर समोरच्याला अस्वस्थ वाटतं। योग्य अंतर ठेवलं तर ते समोरच्याचा आदर आणि सभ्यतेचा भाग मानलं जातं। तर मित्रांनो, शरीर भाषा ही निशब्द भाषा आहे जी खूप काही सांगते। कधी कधी शब्द फसवू शकतात, पण शरीर भाषा खोटं बोलत नाही। आज आपण या 10 गोष्टी शरीराबद्दल खूप काही सांगतात हे बघितलं। लक्षात ठेवा, बोलण्यापेक्षा शरीर भाषा जास्त प्रभावी असते। म्हणूनच आपण पण आपल्या शरीर भाषेकडे लक्ष द्यायला हवे आणि यावरूनच इतर लोकांचीही पारख करायला हवी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।